नागपुर शहर को नशा मुक्त बनाने के लिए पुलिस ने अब कमर कस ली है। शहर के पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के निर्देश पर चलाए जा रहे ऑपरेशन थंडर के तहत पुलिस को एक बड़ी कामयाबी मिली है। नागपुर के कपिल नगर पुलिस थाना हद के कामगर नगर इलाके में जिला परिषद स्कूल के पास पुलिस ने जाल बिछाकर 2 ड्रग्स तस्करों को पकड़ने की कोशिश की। पुलिस की डीबी टीम को गुप्त सूचना मिली थी कि यहाँ एमडी ड्रग्स की बिक्री होने वाली है। जैसे ही आरोपी फैजान अहमद, सगीर अहमद और मोहम्मद सलमान अंसारी दोपहिया वाहन पर वहां पहुंचे, पुलिस ने उन्हें घेर लिया। हालांकि फैजान अहमद अपने दोपहिया वाहन लेकर भागने में सफल रहा, लेकिन पुलिस ने मोहम्मद सलमान अंसारी को मौके पर ही दबोच लिया। पुलिस के मुताबिक गिरफ्तार आरोपी मोहम्मद सलमान अंसारी और फरार फैजान अहमद दोनों का पुराना आपराधिक रिकॉर्ड है और उन पर पहले भी नशीले पदार्थों की तस्करी के मामले दर्ज है। पुलिस ने आरोपी के पास से 5.63 ग्राम एम पाउडर, मोबाइल फोन सहित करीब 57,300 रुपए का माल बरामद कर लिया है। पुलिस अब फरार आरोपी फैजान की तलाश कर रही है। आगे की जांच कपिल नगर पुलिस कर रही है। जय हिंद। संपूर्ण नागपूर शहरामध्ये आमचे ऑनरेबल सीपी डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर ही मोहीम राबविण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आज आमच्या डीबी पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली की आरोपी फैजान अहमद, सगीर अहमद आणि मोहम्मद सलमान अंसारी असे दोन्ही आरोपी हे एमडीची विक्री करता कामगार नगर जिल्हा परिषद शाळा ग्राउंड इथे ते येणार आहेत अशी माहिती मिळाल्याने आम्ही तिथे सापळा रचला होता। त्या अनुषंगाने ते तिथे 2 जण मोटरसायकलवर आले आणि ते जसे आम्हाला दिसले त्यांना आम्ही अडवून त्यांना विचारपूस केली असता त्यामध्ये जो फैजान अहमद, सगीर अहमद आहे हा मोटरसायकल घेऊन तिथून पळण्यात तो यशस्वी झाला आणि जो आरोपी आम्हाला मिळाला त्याचं नाव आहे मोहम्मद सलमान अंसारी वल्द सलीम अंसारी। हा उपलवाडी SRA कॉलनी मध्ये राहतो। त्याच्या ताब्यातून एमडी सदृश्य अंमली पदार्थ जे आहे हे 5.63 ग्रॅम असं मिळालेलं आहे। त्याची किंमत 56,300 आणि त्याच्याकडे असलेला एक मोबाईल आम्ही जप्त केलेला आहे। असा एकूण 57,300 असा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलेला आहे। सदरच्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतला असून आता त्याची सखोल चौकशी आम्ही करणार आहोत आणि हा जो फरार आरोपी आहे फैजान याचा पण आम्ही कसून शोध घेणार आहोत। बरोबर आहे। हा जो फैजान अहमद आहे हा NDPS म्हणजे एमडीचा पण याच्यावर यापूर्वी पण गुन्हा दाखल आहे। सोबतच जो दुसरा ताब्यात आरोपी आहे हा पण रेकॉर्डवरचा आहे, म्हणजे दोन्ही हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। हे आमचे डीबी पथकचे इन्चार्ज PSI नाल्टे आणि त्यांचे संपूर्ण पथक यांनी कारवाई केलेली आहे।